भिवापूर हे भरवस्तीचं भव्य तालुक्याचं ठिकाण असून भिवापूर बस स्टॉप येथे पिण्याच्या पाण्याचं साधन नाही. हे दुःखदायक गोष्ट आहे. उन्हाळ्यात 48°C तापमान असतानाही जीव लाहीलाही होते, पण कुणाला काही पर्वा नाही. पर्यायाने कुणाचे प्राण जाऊ शकतात, म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तातडीने त्वरित येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर आरओ इमर्जन्सी लावावे, हीच नम्र विनंती. आपला ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री नारायणरावजी उदापुरे यांची शासनाला कळकळीची नम्र विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, मी नारायणजी उदापुरे, ओबीसी सेवा संघ नागपूर जिल्हाध्यक्ष. भिवापूर हे खूप मोठ्या वस्तीचं ठिकाण आहे आणि इथं बस स्टॉप आहे. या बस स्टॉपमध्ये हजारो यात्रेकरू खूप लांबवरून येतात. जीवांची दैनावस्था होते. अशा ठिकाणी पाण्याची सोय नाही. जीव लाही होत असते. उन्हाळ्यामध्ये असो, पावसाळ्यामध्ये असो, हिवाळ्यामध्ये असो, स्थानिक पातळीवर एवढं मोठं बस स्टॉपचं नियोजन झाल्यामुळे इथे शुद्ध वॉटर फिल्टर यारो असणं महत्त्वाचं आहे आणि ते असायला पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी येथील समस्या जाणून घेऊन शुद्ध वॉटर फिल्टर यारोचं नियोजन करावं, की जेणेकरून पाणी हा जीवन आहे. पाणी पिल्यामुळे कदाचित कुणाचे तरी प्राण वाचवले जाऊ शकतात. म्हणून मी लोकप्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी भिवापूर बस स्टॉप येथे शुद्ध वॉटर फिल्टर यारोंचं नियोजन करावं आणि ते आवर्जून करणं आवश्यक आहे. एवढं बोलते. धन्यवाद. मी नारायणजी उदापुरे, नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचं जिल्हाध्यक्ष. भिवापूर हे भव्य तालुक्याचं भरवस्तीचं आणि जागोजागून इथं बसस्टॉप असल्यामुळे खूप लांबवरून लोक आठवडी बाजाराला येता जाताना बस स्टॉपमध्ये थांबतात. इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बस स्टॉपमध्ये आहेच नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, अशा परिस्थितीमध्ये जीव लाही होत असते. जीवांची दैनावस्था होत असते. शासनाला, स्थानिक लोकप्रतिनिधींना कळकळीची नम्र विनंती आहे की त्यांनी भिवापूर बस स्टॉपमध्ये शुद्ध वॉटर फिल्टर यारोंचं नियोजन करावं. कारण की पाणी हे जीवन आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यामुळे शासनाला हीच विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी भिवापूर बस स्टॉपमध्ये शुद्ध वॉटर फिल्टर यारो बसवावं आणि नागरिकांना एक सहकार्य, मदत, जनसेवा या माध्यमातून घडून येईल. एवढंच बोलतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. नमस्कार.